बेसिक concept of geometry. बेसिक कन्सेप्ट ऑफ जॉमेट्री हा जो आपला टॉपिक चालू आहे पहिल्या नंबरचा आहे की नाही, त्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की आपला जो प्रॅक्टिस सेट होता आहे की नाही, प्रॅक्टिस सेट 1.2 हा कंप्लीट झाला आहे की नाही. आता याच्यानंतरचा जो भाग त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे ज्याला आपण प्रूफ असं म्हणतो की नाही. आता एक लक्षात ठेवा, आपण 8 स्टँडर्ड मधून ज्यावेळेस 9 स्टँडर्ड मध्ये येतो त्यावेळेस 2 पार्ट तयार होतात आपल्याला की नाही, एक पार्ट 1 आणि एक पार्ट 2. तर त्या पार्ट 2 मध्ये जो एक थेरम असतो, थेरम जो असतो तो तुम्हाला प्रूव्ह करायचा असतो की नाही, किंवा सॉरी प्रूफ करायचा असतो. आता प्रूफ म्हणजे काय की सिद्धता, ते सिद्ध करून दाखवायचं असतं. एक प्रॉपर्टीज आहे की नाही. फॉर एक्झाम्पल द मेजर ऑफ किंवा द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180. म्हणजे आपल्याला माहिती आहे द प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल. काय प्रॉपर्टीज आहे? सम ऑफ मेजर ऑफ ऑल ट्रायंगल इज 180. म्हणजे एका ट्रायंगलच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश. तो सेंटेन्स जो प्रॉपर्टीज आहे तो तुम्हाला प्रूव्ह करून दाखवावा लागतो. ओके, तो कन्सिडर तर आहेच, त्याचं मेजर करेक्ट आहे. आपण काय म्हणतो, तो सिद्ध करून दाखवा. कसा आहे तो सिद्ध करून दाखवायचा, म्हणजे प्रूफ करून दाखवायचं आहे तुम्ही आहे की नाही. मग त्या प्रॉपर्टीज मध्ये काय करावं लागतं, तुम्हाला डायग्राम तुमच्याच पद्धतीने काढावं लागते, तुम्हीच ड्रॉ करावं लागते. त्यानंतर गिवन लिहावं लागतं. त्या 4 पार्ट असतात बघा. पहिला असतो गिवन, दुसरा असतो टू प्रूव्ह आहे की नाही. त्यानंतर 4 नंबरचा असतो कन्स्ट्रक्शन, काहीतरी ड्रॉ करून तुम्हाला ते हिंटच्या द्वारे प्रूव्ह करायचा असतो. आणि 4 नंबरचा असतो प्रूफ. म्हणजे या 4 स्टेप मध्ये तुम्हाला काय करायचं असतंय, ते प्रूफ करायचं असतंय. आता बघा त्यामध्ये महत्वाचं म्हणजे काय असतंय, एक असतंय कंडिशनल स्टेटमेंट. कंडिशनल स्टेटमेंट. आता कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय असतं, आणि एक त्याच्या अपोजिट असतो कॉन्व्हर्स. त्याच्या अपोजिट जो असतो तो काय असतो? कॉन्व्हर्स. आता कॉन्व्हर्स म्हणजे काय आणि कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय? आता मला सांगा, या ठिकाणी ज्या वेळेस आपण एखादं एक्झाम्पल घेतो, फॉर एक्झाम्पल 3 पॅरलल लाईन्स किंवा 2 पॅरलल लाईन्स, if 2 lines are parallel and their transversal, their corresponding angle are congruent. काय म्हटलंय, किंवा ज्या वेळेस 3 पॅरलल लाईन्स असतात. ओके, बघा इकडे, सॉरी 2 पॅरलल लाईन्स, 2 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. ज्यावेळेस ट्रान्सव्हर्सल म्हणतो, हे जे अँगल तयार होतात, हे अँगल कसले तयार होतात? देज अँगल्स आर करस्पॉन्डिंग अँगल. कसले अँगल असतात? करस्पॉन्डिंग अँगल. हे करस्पॉन्डिंग अँगल काय असतात? प्रॉपर्टीज ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. द करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. पण हे करस्पॉन्डिंग अँगल कुठे तयार होतात? इफ 2 लाईन्स आर पॅरलल अँड दे आर ट्रान्सव्हर्सल. जर 2 लाईन्स पॅरलल असतील, ओके, तर तयार होणारा जो फॉर्म असतो अँगलचा, तो करस्पॉन्डिंग अँगलचा, तो काय असतो? आर कॉन्ग्रुएंट. हे झालं कंडिशनल स्टेटमेंट. काय झालं कंडिशनल स्टेटमेंट? इफ 3 parallel lines, if 2 parallel lines and their transversal, their angle, corresponding angle are congruent. ओके, मग आता हे झालं स्टेटमेंट. त्याचा कॉन्व्हर्स काय असतो मला सांगा. अगोदर गिवन मध्ये काय म्हटलंय? लाईन पॅरलल आहेत. कोणत्या लाईन आहेत? याच्यामध्ये समजा गिवन स्टेटमेंट मध्ये लाईन M पॅरलल लाईन N, हे गिवन मध्ये दिले, बरोबर आहे. म्हणजे लाईन पॅरलल आहेत म्हणून अँगल करस्पॉन्डिंग तयार झालेत, आणि ते अँगल कसे आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. आता कॉन्व्हर्स मध्ये काय असतं माहितीये का? कॉन्व्हर्स मध्ये म्हटलं जाते अँगल X कॉन्ग्रुएंट अँगल Y. हे 2 अँगल आर कॉन्ग्रुएंट आहेत आणि हे अँगल कॉन्ग्रुएंट आहेत म्हणून देज लाईन्स आर पॅरलल. म्हणजे कॉन्व्हर्स जो असतो त्या कंडिशनल स्टेटमेंटच्या अपोजिट असतो. म्हणजे याच्यात जर लाईन पॅरलल म्हटलंय, L parallel to line M and L is a transversal, corresponding angle are congruent. जर ह्या लाईन पॅरलल असतील तर हे अँगल कॉन्ग्रुएंट होतात. त्याच्या अपोजिट कॉन्व्हर्स मध्ये काय म्हणतात? हे 2 अँगल जर कॉन्ग्रुएंट असतील, these 2 lines are पॅरलल. म्हणजे कॉन्व्हर्स काय असतो? या कंडिशनल स्टेटमेंटच्या
अपोजिट असतो. बरोबर आहे. मग याच्यामध्ये कॉन्व्हर्स मध्ये काय केलंय की अँगल कॉन्ग्रंट म्हटलंय. मग काय प्रूव्ह करावं लागेल, दिस टू लाईन्स आर पॅरलल. मग याच्यात लाईन पॅरलल म्हटलंय, काय प्रूव्ह करायचंय, करस्पॉन्डिंग अँगल आर कॉन्ग्रंट. म्हणजे दोन्हीतला फरक कळाला का. म्हणजे कंडिशनल स्टेटमेंटच्या अपोजिट कोण असतो, द कॉन्व्हर्स असतो, आहे की नाही. मग जेवढ्या पण प्रॉपर्टीज आहेत तुमच्या, कोणत्या, करस्पॉन्डिंग अँगल असेल, अल्टरनेट अँगल असेल किंवा इंटेरियर अँगल आर सप्लिमेंटरी इंटेरियर अँगल असेल, हे जे आहेत लाईन पॅरलल दाखवल्या म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट. त्याच्यानुसार प्रूव्ह केलं आपण अँगल कॉन्ग्रंट आहेत. जर अँगल कॉन्ग्रंट दाखवलंय आणि दे इज प्रूव्ह दॅट टू लाईन्स आर पॅरलल, तर लाईन पॅरलल प्रूव्ह करा म्हटलं, दे आर कॉन्व्हर्स. त्याचा काय असतो, तो कॉन्व्हर्स असतो. या दोन्हीतला फरक कळाला का. कंडिशनल स्टेटमेंट जे स्टेटमेंट दिला असेल त्याच्या अपोजिट म्हणजे त्याचा काय असतो, कॉन्व्हर्स असतो. म्हणजे इफ देन आहे बघा पुढे आपल्याला प्रॅक्टिस सेट मध्ये की त्याच्यामध्ये जे सेंटेन्स लिहायचे असतात त्याचे, हे की नाही, कन्वर्ट इनटू कॉन्व्हर्स, कन्वर्ट इनटू कंडिशनल स्टेटमेंट. म्हणजे कॉन्व्हर्सला कंडिशनल स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट करा, कंडिशनल स्टेटमेंटला कॉन्व्हर्स मध्ये कन्वर्ट करा. हे असे आपल्याला सेंटेन्स आहेत. पण याच्यात अगोदर महत्त्वाचं लक्षात ठेवा, कंडिशनल स्टेटमेंट आणि कॉन्व्हर्स कळाला का. एकदम सोपा भाग आहे, लक्षात ठेवा. जे सेंटेन्स प्रॉपर्टीज जे असतात त्या पूर्ण कंडिशनल स्टेटमेंटमध्ये येतात. काय येतात, जेवढ्या पण प्रॉपर्टीज आहेत अँगलच्या, किती अँगलच्या प्रॉपर्टीज, करस्पॉन्डिंग अँगल, करस्पॉन्डिंग अँगल आर कॉन्ग्रंट, अल्टरनेट अँगल आर कॉन्ग्रंट, त्यानंतर इंटेरियर अँगल आर सप्लिमेंटरी. या ज्या सर्व प्रॉपर्टीज आहेत हे कशात येणार, कंडिशनल स्टेटमेंटमध्ये येणार. आणि त्याच्या अपोजिटमध्ये काय येणार, कॉन्व्हर्स. दोन्हीचा फरक कळाला. कंडिशनल स्टेटमेंट अँड कॉन्व्हर्स कळालं का. इफ देन ज्यावेळेस वापरलेलं असतात त्याच्यामध्ये, आहे की नाही. बघा त्यानंतर आपण बघूया प्रूफ. जे आता आपल्याला काय करायचंय, प्रूफ करून दाखवायचंय किंवा प्रूफ सिद्धता करून दाखवायची. तुम्हाला काय सिद्धता करायची असते ते बघावं लागतं, आहे की नाही. आता बघा ज्यावेळेस तुम्हाला प्रूफ येता, प्रूफ मध्ये ज्यावेळेस येतं त्यावेळेस तुम्हाला थेरम म्हटला जातो. थेरम आहे, थेरम 9वी पासून चालू होतं थेरम. थेरम म्हणजे काय घाबरून जाण्याचा भाग नाही. नवीन काय असतं थेरम मध्ये, थेरम म्हणजे एखादी प्रॉपर्टी दिली जाते आणि ती आपल्याला प्रूव्ह करायला लागते. आता काय म्हटलं होतं, इफ टू लाईन्स आर पॅरलल अँड दे आर ट्रान्सव्हर्सल द करस्पॉन्डिंग अँगल आर कॉन्ग्रंट. तर करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट असतात हे प्रूव्ह करा. बरोबर आहे. मग ते प्रूव्ह करावं लागतं. मग प्रूव्ह करताना काय करावं लागतं, पहिलं जे आहे ते काय लिहावं लागतं पहिल्यामध्ये, बाय गिवन. गिवन म्हणजे काय असतं, तर गिवन मध्ये जी तुम्ही डायग्राम काढलेली असेल ती डायग्राम दिलेली असते. म्हणजे पहिलं काय असणार प्रूफ मध्ये, गिवन. त्यानंतर सेकंड नंबर मध्ये काय असतं, टू प्रूव्ह. काय टू प्रूव्ह मध्ये काय लिहायचं, काय प्रूव्ह करायला सांगितलंय, करस्पॉन्डिंग अँगल आर कॉन्ग्रंट, अँगल एबीसी कॉन्ग्रंट अँगल पी क्यू आर फॉर एक्झाम्पल. हे टू प्रूव्ह मध्ये आलं. तिसऱ्यामध्ये काय असतं, बाय कन्स्ट्रक्शन. बाय कन्स्ट्रक्शन. आता कन्स्ट्रक्शन मध्ये काय असतं, जर तुम्ही प्रूव्ह करण्यासाठी एखादी रेषा वाढवून घेतली असेल, बरोबर आहे, प्रोड्यूस केली असेल किंवा ड्रॉ केली असेल, काढली असेल, द जॉईंट टू पॉइंट्स, एखादे 2 पॉइंट जोडून घेतले असतील, ते कन्स्ट्रक्शन. आणि एक लक्षात ठेवा, कन्स्ट्रक्शन प्रत्येकातच असते असं काही नाही. एखाद्या क्वेश्चन मध्ये कन्स्ट्रक्शन असते, काही प्रूफ मध्ये कन्स्ट्रक्शन असत बी नाही, हे की नाही. म्हणजे कन्स्ट्रक्शन हे कंपल्सरी असतेच असं नाही, हा ऑप्शन आहे. पण हे दोन तर पहिल्यांदा गिवन, सेकंड नंबर टू प्रूव्ह, 3 नंबर काय असणार, कन्स्ट्रक्शन, आणि 4 नंबर मात्र असतं प्रूफ. काय असतं, प्रूफ. आणि हे प्रूफ नंतर एक्सप्लेन असतं. म्हणजे 4 स्टेप असतात प्रूफ करण्याच्या. टू प्रूव्ह, सिद्ध करा. जर सिद्ध करायचं असेल तर पहिल्यांदा काय असतं, गिवन. त्यानंतर सेकंड कंडिशन काय असते, टू प्रूव्ह. हे प्रूफ आहे, हे टू प्रूव्ह आहे. साध्य, काय साध्य करायचंय, आणि हे सिद्धता आहे. कन्स्ट्रक्शन, रचना, काही रचना केली का तुम्ही, लाईन एखादी ड्रॉ केली का, एखादे पॉइंट जॉईन करून घेतलेत का, हे की नाही. आणि प्रूफ मध्ये मात्र पुन्हा त्याचं एक्सप्लेन असतं. अगोदर तर हे 4 जे बेसिक आहेत त्याला म्हणता येईल, किंवा त्या प्रूफ मधले हे 4 मात्र तुम्ही म्हणजे व्यवस्थित लक्षात ठेवा. पहिलं म्हणलं की काय लिहिणार तुम्हाला, गिवन. सेकंड टू प्रूव्ह. थर्ड मध्ये काय करणार तुम्ही,
थर्ड नंबरमध्ये तुम्हाला कन्स्ट्रक्शन करावं लागेल आणि फोर्थमध्ये काय करावं लागणार, प्रूफ. तो आहे प्रूफ, म्हणजे ते तुम्हाला सिद्ध करून दाखवायचं आहे. काय प्रूफ करून दाखवायचं आहे तो भाग असतो त्यामध्ये. गिवन, टू प्रूव्ह, कन्स्ट्रक्शन अँड प्रूफ, हे जे 4 आहेत ते यामध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतरचा जो बरं एक लक्षात ठेवा, प्रूफमध्ये 2 प्रकारे प्रूफ केला जातात. एक असतं डायरेक्ट प्रूफ, डायरेक्ट प्रूफ, आणि एक असतं इनडायरेक्ट, इनडायरेक्ट प्रूफ. आता डायरेक्ट प्रूफ आणि इनडायरेक्ट प्रूफ काय असतं बघा. डायरेक्ट म्हणजे काय, दिलेल्या सेंटेन्स नुसार सिद्धता करणे. दिलेल्या सेंटेन्स नुसार म्हणजे काय, आता मला सांगा, या ठिकाणी आपल्याला म्हटलंय करस्पॉन्डिंग अँगल आर कॉन्ग्रंट. काय म्हटलंय आपल्याला, काय प्रूव्ह करायचंय, करस्पॉन्डिंग अँगल आर कॉन्ग्रंट. करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट. ओके. आता ज्यावेळेस तुम्ही करस्पॉन्डिंग अँगल आर कॉन्ग्रंट हे प्रूफ करताय त्यावेळेस सर्व माहिती तुम्हाला डायरेक्ट मध्ये जावं लागतं. डायरेक्ट म्हणजे प्रत्यक्ष आहे असं गृहीत धरून, किंवा ते कॉन्ग्रंट आहेत, मग ते कॉन्ग्रंट दाखवण्यासाठी आपल्याला प्रोसेस करावं लागते. इनडायरेक्ट प्रूफ मध्ये काय असतंय की आपल्याला तिथं ते नॉट कॉन्ग्रंट, कॉन्ग्रंट नाहीत, हे की नाही, हे सिद्ध करून दाखवावं लागणार आहे. नॉट कॉन्ग्रंट आहेत म्हणजे कॉन्ग्रंट आहेत हेच प्रूव्ह करायचं इथं बी, पण तिथं म्हणतंय नॉट कॉन्ग्रंट आहेत, नाहीत, नॉट कॉन्ग्रंट नाहीत म्हणजे कॉन्ग्रंट नाहीत हे सिद्ध केलंय. आणि डायरेक्ट प्रूफ मध्ये काय म्हणतंय, कॉन्ग्रंट आहेत, हे कॉन्ग्रंट आहे, आणि नॉट किंवा नॉट कॉन्ग्रंट ते कॉन्ग्रंट नाहीत, ठीक आहे ना, हे आहेत असं प्रूव्ह दाखवावं लागतं. म्हणजे ते कॉन्ग्रंट नाहीत म्हणजेच काय करावं लागेल त्या ठिकाणी. आता एक लक्षात ठेवा, डायरेक्ट प्रूफ आणि इनडायरेक्ट प्रूफ. आता मला सांगा, एखाद्या वेळेस आपण काय म्हणतो की एखादी व्यक्ती जी आहे, ठीक नाही, एखाद्याला काय होतंय, इंग्लिश येत आहे, ठीक नाही, एखाद्याला ज्यावेळेस आपण एखादं एक्झाम्पल आपल्याला द्यायचंय, किंवा की फॉर एक्झाम्पल समजा 2 मुलं आहेत, ठीक नाही, दोघांमध्ये काय म्हटलं जाते की ए हा बी पेक्षा मोठा आहे. काय म्हटलंय, ए व्यक्ती जो आहे तो बी पेक्षा काय आहे, किंवा नंबर म्हणा, ए इज, याचा अर्थ काय होतो, ए इज मोर देन बी. ए हा बी पेक्षा काय आहे, मोठा आहे. ए हा बी पेक्षा काय आहे, ग्रेटर आहे, मोठा आहे, म्हणजे हे डायरेक्ट प्रूफ आहे. आता याच्यात इनडायरेक्ट प्रूफ काय होतंय, बी इज लेस दॅन ए, किंवा याला तुम्ही असंही म्हणू शकता, बी हा ए पेक्षा मोठा नाही. मग आता बी हा ए पेक्षा मोठा नाही म्हणजे याचाच अर्थ काय व्हायला, बी हा ए पेक्षा कसा आहे, लहानच आहे. पण त्याला म्हणताना कसं म्हटलंय, इथं म्हटलंय ए हा बी पेक्षा मोठा आहे, ए इज मोर दॅन बी, आणि इथं काय म्हटलंय, बी इज नॉट मोर दॅन बी, म्हणजे बी हा ए पेक्षा मोठा नाही, म्हणजेच काय आहे, तो लहानच आहे. म्हणजे दोन्हीचा अर्थ एकच आहे, तसं दोन्हीचा अर्थ एकच होतो. जसं इथं काय प्रूव्ह करायचंय की करस्पॉन्डिंग अँगल आर कॉन्ग्रंट आहेत, हे की नाही, बरोबर आहे. मग इथं म्हटलंय करस्पॉन्डिंग अँगल आर नॉट कॉन्ग्रंट, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी जे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट प्रूफ असतात, हे की नाही, डायरेक्ट प्रूफ अँड इनडायरेक्ट प्रूफ जे असतं दोन्हीमध्ये, ते आपल्याला या ठिकाणी बघायचंय. किंवा डायरेक्ट प्रूफ मध्ये जे असतं हे लिगली गेलेलं असतात, म्हणजे ते आहे प्रूव्ह करायचं असतं. इनडायरेक्ट प्रूफ मध्ये ते नाही असं प्रूव्ह करायचं असतं, बरोबर आहे. म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, निगेटिव्ह मधून जावं लागतं, हे की नाही, निगेटिव्ह मधून जावं लागतंय. मग या ठिकाणी हे कॉन्ग्रंट आहेत हे प्रूव्ह करावं लागतं, आणि त्याच्यामध्ये ते नॉट कॉन्ग्रंट आहेत हे प्रूव्ह करावं लागतं. नॉट कॉन्ग्रंट म्हणजेच काय आहेत, कॉन्ग्रंट आहेत हे प्रूव्ह करावं लागतं. म्हणजे डायरेक्ट प्रूफ मध्ये, आणि जेवढे पण तुम्हाला प्रूफ आहेत सिलेबस मधले जे सर्व प्रूफ आहेत ते डायरेक्ट प्रूफच आहेत. इनडायरेक्ट प्रूफ काही असतात एखाद्या वेळेस, पण जास्त जे आहेत मॅक्झिमम ते सर्व काय आहेत, डायरेक्ट प्रूफच आहेत, हे की नाही. प्रत्यक्ष हे अप्रत्यक्ष आहे. अप्रत्यक्ष म्हणजे आपण एक प्रॅक्टिस मागच्या मला वाटतं पार्ट 2 मध्ये बघत होतो बघा, 2 + in² √3 इज अ इरॅशनल नंबर, है की नाही. शो दॅट
प्रूव्ह दॅट, शो दॅट, इरॅशनल नंबर म्हटलं होतं. तिथं आपण काय कन्सिडर करत होतो, एक असम्पशन कन्सिडर करत होतो बघा. आपण काय म्हणत होतो, 2 इन स्क्वेअर रूट 3 इज अ रिअल नंबर असं प्रूव्ह करत होतो आपण. आणि पुन्हा काय म्हणत होतो की हा काय होऊ शकत नाही, रिअल नंबर होऊ शकत नाही. मग रिअल नंबर होत नाही म्हणजेच तो काय असणार, बरोबर आहे, इरॅशनल. जे रॅशनल नंबर होऊ शकत नाही म्हणजेच त्या ठिकाणी आपण काय म्हणत होतो, मग तो इरॅशनल नंबर. आणि पुन्हा आपण असं म्हणत होतो अवर असम्पशन इज रॉंग, आपण जे गृहीत धरलंय ते रॉंग आहे. म्हणजे तसं इनडायरेक्ट प्रूफ मध्ये काय करावं लागतंय, एक असम्पशन गृहीत धरावं लागतं की बाबा हे कॉन्ग्रंट नाही आहेत असं गृहीत धरावं लागतं. पण ज्यावेळेस ते कॉन्ग्रंट होऊ शकत नाहीत, म्हणजे नॉट कॉन्ग्रंट होऊ शकत नाहीत म्हणजेच ते काय आहेत, कॉन्ग्रंट आहेत. म्हणजे हे दोन टाइप्स मधले असतात, एक डायरेक्ट प्रूफ आणि एक इनडायरेक्ट प्रूफ. हे दोन प्रकार जे आहेत प्रूफ करण्याचे, त्यातला सगळ्यात जास्त प्रकार वापरला जातो तो म्हणजेच डायरेक्ट प्रूफ. ठीक आहे, म्हणजे कोणतंही असो, डायरेक्ट प्रूफ असो इनडायरेक्ट प्रूफ असो, तुम्हाला हे 4 कंडिशन मांडावंच लागते. ठीक आहे, पण जे मॅक्झिमम क्वेश्चन आहेत प्रूफचे ते डायरेक्ट प्रूफवरच आहेत. हे की नाही, मॅक्झिमम म्हणण्यापेक्षा सर्व क्वेश्चन जे आहेत प्रूफचे ते सर्व डायरेक्ट प्रूफवरच आहेत. ठीक आहे, कळालं का? म्हणजे प्रूफमधले जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक लक्षात आलं पाहिजे की बा ते गिवन, टू प्रूव्ह, कन्स्ट्रक्शन आणि प्रूफ. आता एक काय करू, तुम्हाला एक थेरम मी सॉल्व्ह करून दाखवतो किंवा थेरम म्हणजे नेमकं असतं काय किंवा कशा पद्धतीनं थेरम तुम्हाला सॉल्व्ह करावा लागतो. परीक्षेमध्ये बघा थेरम देताना फक्त एक सेंटेन्स दिला जाते. काय दिलं जाते, फक्त एक सेंटेन्स दिलं जाते, देन प्रूव्ह दॅट. बरोबर आहे, आणि ते प्रूव्ह करा म्हणतात. माझं तुम्हाला डायग्राम कशी काढायची हे तुम्हाला ठरवावं लागतं. गिवन काय लिहायचंय तुम्ही ठरवायचंय, टू प्रूव्ह काय द्यायचंय ते पण तुम्हीच ठरवायचंय आणि प्रूफ पण तुम्हीच लिहायचंय. मग राहिलंय काय, फक्त त्यांचं सेंटेन्स ते देतात. बघा काय एक सेंटेन्स बघू आपण. द अपोजिट अँगल फॉर्म बाय 2 इंटरसेक्ट लाईन्स आर इक्वल मेजर. आता अपोजिट अँगलवरचा एक थेरम आहे समजा. थेरम काय म्हणते बघा, द अपोजिट अँगल्स, द अपोजिट angles formed by 2 intersect line, 2 intersect lines, 2 intersect lines are of equal measure. इक्वल मेजर कोणाचं म्हणतंय, द अपोजिट अँगल फॉर्म बाय 2 इंटरसेक्ट लाईन. म्हणजे जिथे 2 लाईन काय होतात, इंटरसेक्ट होतात, त्या ठिकाणी फॉर्म अँगल, जे अँगल तयार होतात, दिस अँगल्स ऑफ इक्वल मेजर. त्या अँगलचं मेजर काय असतंय म्हणताय, इक्वल असतंय म्हणताय. ठीक आहे ना, इक्वल मेजर असतंय. 2 लाईन्स इंटरसेक्ट, 2 लाईन्स इंटरसेक्ट. इंटरसेक्ट म्हटलं की इंटूचं साईन होईल की नाही. 2 लाईन्स इंटरसेक्ट बाय इच अदर, दोन्ही एकमेकीला काय होतात, इंटरसेक्ट होतात. ओके, एक लक्षात ठेवा, सेंटेन्स नुसार ड्रॉ करत जायचं. काय म्हणताय, द अपोजिट अँगल. बरं ठीक आहे, बघूया अपोजिट अँगल फॉर्म बाय 2 इंटरसेक्ट लाईन. 2 इंटरसेक्ट लाईन घेतल्या, आर इक्वल मेजर. त्यांना नावं आता आपल्याला द्यावं लागतील. नावं देताना तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही देऊ शकतात, पण एकाला लक्षात ठेवा, अभ्यास करताना एकच नाव लक्षात ठेवायचे. हा ए बी आहे, हा सी आणि हा डी आहे. इंटरसेक्ट पॉईंटला नाव देऊ आपण ओ. इंटरसेक्ट पॉईंटला नाव काय दिलं, ओ दिलं. आणि त्यांनी म्हटलंय द अपोजिट अँगल. आता एक पेअर्स घ्या अपोजिट अँगलची, समजा हा एक अपोजिट अँगल आणि हा एक अपोजिट अँगल. अपोजिट अँगल म्हणजे कोणते असतात कळालं का, वर्टिकली अपोजिट अँगल म्हणजे जे गुणाकाराचं चिन्ह होतं बघा इकडं, हे अपोजिट अँगल किंवा हे अपोजिट अँगल. म्हणजे इकडचा आणि इकडचा जो इन टूचा साईन होता त्याला अपोजिट अँगल असं म्हटलं जातं. नावं दिली ए बी सी डी. पहिल्यांदा प्रूफ मध्ये काय लिहायचं असतं सांगा बरं. पहिल्यांदा असतं गिवन. गिवन मध्ये आता काय लिहिणार तुम्ही. आता मग तुम्हाला वाटेल किंवा सर गिवन मध्ये काय लिहायचं, गिवन मध्ये डायग्राम काढली आहे. ओके, याच्यातला भाग म्हणजेच काय गिवन मध्ये असतो. इफ द अपोजिट अँगल फॉर्म बाय 2 लाईन इंटरसेक्ट लाईन
आर इक्वल मेजर. मग तुम्हाला याच्यामध्ये म्हणावं लागणार लाईन ए बी अँड सी डी आर इंटरसेक्ट ॲट पॉइंट ओ. काय म्हणणार गिवन मध्ये तुम्ही लाईन ए बी अँड लाईन सी डी गिवन मध्ये ते जी डायग्रामला नावं दिली असतील एखाद्याने एबीसीडीच्या ऐवजी पी क्यू आर दिले असतील मग तो काय म्हणाल लाईन पी क्यू अँड एल एम इंटरसेक्ट ॲट पॉइंट ओ. तुम्ही जे नावं दिली असतील त्याच्यानुसार म्हणायचं. काय म्हणता येईल मग सांगा गिवन मध्ये. गिवन मध्ये तुम्ही म्हणणार लाईन ए बी अँड सी डी इंटरसेक्ट ॲट पॉइंट ओ. कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात लाईन ए बी अँड सी डी इंटरसेक्ट ॲट पॉइंट ओ. ए बी सी डी कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात ओ पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात. बस एवढं झालं गिवन मध्ये. आता दुसरा भाग जो असतो तो काय म्हणजे टू प्रूव्ह. काय प्रूव्ह करायचंय रे द अपोजिट अँगल्स मेजर आर इक्वल. अपोजिट अँगल अपोजिट अँगल कोणता आहे अँगल ए ओ डी टू प्रूव्ह अँगल ए ओ डी कॉन्ग्रंट अँगल किंवा इक्वल मेजर बनताय अँगल बी ओ सी. झालं टू प्रूव्ह. हे प्रूव्ह करायचं. कन्स्ट्रक्शन काही काढलंय का आपण ड्रॉ नाही. मग डायरेक्ट तिसरा भाग जो चौथा आहे तो म्हणजे कोणता प्रूफ. झालं इथपर्यंत काही अडचण आहे. गिवन मध्ये काय लिहिलं जे डायग्रामला नाव दिलेत ते लिहिलेत बरोबर आहे. किंवा तुम्हाला दुसरं अपोजिट अँगल दाखवायचं म्हणलं अँगल ए ओ सी अँगल ए ओ सी इज इक्वल मेजर अँगल बी ओ डी. एक वर्टिकली अपोजिट अँगलची पेअर कॉन्ग्रंट आली म्हणजे सेकंड बी तीच असणार आहे हे की नाही. बघा प्रूफ मध्ये आता काय बघावं लागणार. प्रूफ मध्ये बघताना अगोदर काय करायचं जे लिनियर पेयर्स अँगल आहेत हे की नाही लिनियर पेयर्स अँगल आहेत ते लिनियर पेयर्स अँगल अगोदर कन्सिडर करायचे. आता एक मिनिट इकडे बघा हे दोन घ्यात वाटलं तर हे जे दोन आहेत हे लिनियर पेयर्स अँगल कन्सिडर करायचे. अँगल ए ओ सी प्लस अँगल बी ओ सी म्हणजे या दोघांचे मेजर इकडे बघा हे जे आहेत हे लिनियर पेयर्स अँगल हे की नाही. मी या लिनियर पेयर्स अँगल आर सप्लिमेंटरी. लिनियर पेयर्स अँगल कुठं तयार होतो तुम्हाला माहिती आहे का. एक लक्षात ठेवा हा जो असतो हा कसला अँगल आहे माहिती आहे का हा स्ट्रेट अँगल म्हटलं जातं. याला कसला अँगल आहे तो स्ट्रेट अँगल म्हणजे सरळ कोन. आणि स्ट्रेट अँगलचं मेजर किती असते माहिती आहे का स्ट्रेट अँगलचं मेजर असतंय 180 डिग्री. ओके मग आता याच्यामध्ये लिनियर पेयर्स कसा होणार समजा इथून गेला असेल तर हे दोन्ही अँगल काय झाले लिनियर पेयर्स झाले. किंवा तो इथून गेला असेल मग हे दोघं मिळून काय झाले लिनियर पेयर्स. किंवा हा इथून इकडे असा आला असेल हे दोघं मिळून काय झाले लिनियर पेयर्स अँगल झाले. म्हणजे लिनियर पेयर्स अँगल आर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजे दोघांची बेरीज किती असते 180 डिग्री 180 अंश असते. मग इथं जे दोन अँगल तयार होतात का ए बी इज अ स्ट्रेट अँगल. ए बी काय आहे स्ट्रेट अँगल आहे. मग तो सी ओ म्हणाला दोन भाग झाले परंतु या दोघांची सम किती असणार 180 असणार. मग बघा प्रूफ मध्ये सुरुवातीला बघूया आपण अँगल ए ओ सी अँगल ए ओ सी प्लस अँगल बी ओ सी ए ओ सी प्लस अँगल बी ओ सी इज इक्वल टू 180 डिग्री. याला काय म्हणता येते मग याला म्हणायचं लिनियर पेयर अँगल्स. लिनियर पेयर अँगल्स. आता लिनियर पेयर अँगल्स म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोघांची सम याची आणि याची सम दोघांची मिळून किती असणार 180 डिग्री 180 अंश असणार दोघांची मिळून सम बरोबर आहे. लिनियर पेयर्स अँगल म्हटलं जातं. आता सेकंड जे बघायचं आपल्याला त्यामध्ये आता तोच ऍडजस्टंट घ्यायचा. आता काय करायचं ए ओ सी घेतलाय आता एवढा भाग कट करायचा. आता हा जो आहे तो इकडे वाढवायचा. मग आता कोणते दोघं जण होणार मग बघा अँगल बी ओ सी अँगल बी ओ सी प्लस अँगल बी ओ डी इज इक्वल 180. हा पण 180 आला. हा 180 का आला लिनियर पेयर अँगल्स. लिनियर पेयर अँगल्स नंबर 2 दिलाय. हे दोन पण लिनियर पेयर्स झाले. हे दोन पेयर्स बघा याला सारे स्ट्रेट अँगलला हे दोन. मला सांगा मग आपण हे दोघं घेतले होते
आता हे दोघं घेतले म्हणजे स्ट्रेट अँगल आहेत आणि स्ट्रेट अँगलचं मेजर किती असतं 180 डिग्री. आता एक मिनिट इकडे बघा. फर्स्ट या दोघांची सम किती 180 आणि या दोघांची सम 180 म्हणजे दोघांची जर राईट साइड इक्वल असेल तर डेफिनेट लेफ्ट साइड बी काय असणार इक्वल असणार. फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड काय म्हणता येईल अँगल AOC प्लस अँगल BOC इज इक्वल अँगल BOC प्लस अँगल BOD. आता एक लक्षात ठेवा हे कशामुळे इक्वल म्हणलात आपण का तर या दोघांची राईट साइड 180 आहे आणि या दोघांची राईट साइड किती आहे 180. मग 180 इक्वल जर होत असाल तर त्यांची डेफिनेट लेफ्ट साइड पण काय होणार इक्वलच होणार. मग आता एक मिनिट इकडे बघा इथे अँगल BOC आहे. हा BOC पॉझिटिव्ह आहे पुढे गेल्यावर काय होईल निगेटिव्ह होईल किंवा हा BOC पॉझिटिव्ह आहे तो लेफ्ट साइडला आल्यावर निगेटिव्ह होईल. अँगल BOC कॅन्सल झाले. का कॅन्सल झाले कळाले का हा BOC पॉझिटिव्ह आहे पुढे गेल्यावर काय होणार निगेटिव्ह BOC मधून BOC कॅन्सल झाला. मग काय राहिलं अँगल AOC इज इक्वल अँगल BOD. AOC इज इक्वल BODA. हे बघा आता AOC कुठे आहे अँगल AOC इज इक्वल अँगल BOD. हा प्रूव्ह झाला. त्याला मग पुढे म्हणता येतं सिमिलरली त्याचप्रमाणे सिमिलरली वी कॅन प्रूव्ह आपण कसं प्रूव्ह करू शकतो हा जसा प्रूव्ह केलाय तसाच वी कॅन प्रूव्ह अँगल AOD इज इक्वल अँगल BOC. त्याच पद्धतीने हा अँगल बी आपण काय करू शकतो प्रूव्ह करू शकतो. म्हणजे या ठिकाणी हा असा क्वेश्चन जो आहे किंवा जो थेरम आहे तो या पद्धतीने काय करायचा आहे सॉल्व करायचा आहे किंवा प्रूव्ह करायचा आहे. सॉल्व करायचा आहे म्हणण्यापेक्षा काय करायचं आपल्याला तो प्रूव्ह करायचा आहे. ठीक आहे म्हणजे एक लक्षात ठेवा आपण या ठिकाणी कशा पद्धतीने हे केलंय की बाबा या ठिकाणी दिलेलं जे सेंटेन्स आहे की नाही त्या सेंटेन्स नुसार आपण काय केलंय त्या ठिकाणी असणारा जो अँगल आहे तो अँगलचं मेजर काय केलं आपण इक्वल दाखवलेले आहे की नाही इक्वल मेजर त्या ठिकाणी आपण त्याचं दाखवलंय. म्हणजे अपोजिट अँगलच्या ऐवजी तुम्हाला एखाद्या करस्पॉन्डिंग अँगल पण म्हणतील. मग करस्पॉन्डिंग अँगलला तुम्हाला टू पॅरल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल म्हणावं लागेल. हे कळालं का एकदम इझी थेरम आहे. ठीक आहे हा व्यवस्थित विचारला तसं काय करून घ्या तुम्ही तुमच्या नोटबुकवर लिहून घ्या किंवा तुमच्या नोटबुकवर जरी नसला लिहिला तुम्ही किंवा लिहायचा नसला तरी त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बुकमध्ये पेज नंबर 10 वर त्यांनी काय केलेला आहे तो जो आहे तो सॉल्व करून दाखवलेला आहे. पण एक लक्षात ठेवा बुकमधला सॉल्व करताना तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं आहे की नाही. पण मी इथं ते सेंटेन्सनुसार दाखवलं आहे. आणि एक लक्षात ठेवा थेरममध्ये हे असलं सगळं पाठ करून चालत नाही. तुम्हाला फक्त काय करावं लागणार डायग्राम लक्षात ठेवावं लागणार. अपोजिट अँगल म्हणलं की इंटूचं साईन आहे नाव देणे आणि बाकीचं सगळं एक्सप्लेन करायचं नाही. याच्यात महत्त्वाचं काय लिनियर पेयर्स आणि लिनियर पेयर्समध्ये या दोघांमध्ये एक अँगल कॉमन घ्यायचा. कोणतीही पेयर्स घ्या एक प्रूव्ह केला की सिमिलरली एवढा क्वेश्चन तुम्हाला 3 मार्कासाठी थेरम जो आहे तो येऊ शकतो. आणि 9th क्लासमधला पहिला थेरम म्हणजे तुमचा हा असणार आहे. कोणता थेरम थेरम ऑफ अपोजिट अँगल याला म्हटलं जातं शॉर्टमध्ये. कोणता थेरम आला अपोजिट अँगलचा थेरम आला. मग अपोजिट अँगलचा थेरम काय द अपोजिट अँगल फॉर्म बाय 2 इंटरसेक्ट लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर. म्हणजे अपोजिट अँगलचं मेजर इक्वल असतं हे प्रूव्ह करायचं आहे. बघा महत्त्वाच्या म्हणजे 2च ओळी लिनियर पियर्स अँगल फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड एलिमिनेट होतं आणि प्रूव्ह अँगल होतं. चालतंय मग बाकी काही अडचण होतं कळाला कशा पद्धतीनं आहे ते. हे डायरेक्ट प्रूफ आहे हे डायरेक्ट प्रूफ आहे. पण लक्षात ठेवा आपल्याला इनडायरेक्ट प्रूफ बघायची गरजच नाही का तर सर्व थेरम जे आहेत 10th क्लासपर्यंतचे 9 and 10th क्लासपर्यंत सगळे डायरेक्ट प्रूफचे ठीक आहे नाही. मग फक्त आपल्याला माहित असावं की प्रूफ किती पद्धतीने प्रूव्ह करता येतं 2 टाइप्समध्ये. नंबर 1 डायरेक्ट प्रूफ आणि सेकंड जो आहे तो इनडायरेक्ट प्रूफ. बस एवढंच लक्षात ठेवायचं इनडायरेक्ट प्रूफचं बाकी काही नाही. बाकी सगळं डायरेक्ट प्रूफचंच लक्षात ठेवायचं. ठीक आहे आता याच्यानंतर जो आपल्याला प्रॅक्टिस सेट आहे फक्त एवढंच थेरमच दिलेलं आहे त्याच्यानुसार पुन्हा प्रॅक्टिस सेट दिलेला आहे. त्या प्रॅक्टिस सेटनुसार आपण काय करूया त्याला आता सॉल्व करूया. ठीक आहे आणि एक लक्षात ठेवा याच्यात अजून मी जर कुणाला काही कन्सेप्ट वाटत असेल तर तुम्ही मला काय करा कॉल करून विचारा. मी तुम्हाला मोबाईलवर सुद्धा
तुम्हाला ते सांगतो व्यवस्थित. कसं आहे, थेरम कळणं गरजेचं आहे. आणि भरपूर कसं आहे, आपल्या तुमच्या एज्युकेशन इयर्समधला हा पहिलाच थेरम आहे. याच्या अगोदर थेरम शब्द तुम्हाला माहीत पण नाही आहे की नाही. का तर 9th स्टँडर्डपासूनच थेरम चालू होतात आणि 10th स्टँडर्डमध्ये तर खूप महत्त्वाचे थेरम असतात. त्यामुळं हे कळणं गरजेचं आहे. किमान याच्यात हे तरी कळणं, गिवन टू प्रूफ काय लिहायचं असतं, कशा पद्धतीने लिहायचं असतं. ठीक आहे. हा थेरम तुम्हाला तुमच्या बुकमध्ये पण सॉल्व्ह करून दाखवला आहे बघा. पेज नंबर 10 पेजवर आहे तो, त्यांनी प्रूफ करून दाखवलेलं आहे. आणि थेरम सगळे प्रूफ तुम्हाला बुकमध्ये पण करून दाखवलेले असतात. पण बुकमधले तेवढं पटकन समजत नाहीत आपल्याला, एकदा मी सांगितल्याच्यानंतर. आणि नावं थेरममधले चेंज करायची नाही. ABCD म्हटलं होतं तर ABCDच ठेवायचं. नावं चेंज केल्यावर तरी पण चालतं आहे, त्याच्यात काय चालत नाही असा भाग नाही. पण काय माहिती का, वा तुम्हाला म्हणजे एक्सप्लेन करताना सोपं जातं त्यानं, हे की नाही. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सॉल्व करायला असतात त्यावेळेस तुम्हाला ते सोपं जातं आहे, म्हणून आपल्याला ते असणं गरजेचं आहे. बघा, याच्यानंतर प्रॅक्टिस सेट जो आहे, प्रॅक्टिस सेट 1.3, प्रॅक्टिस सेट 1.3. या प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये आता काय म्हटलंय बघा, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट इन इफ देन फॉर्म. आता तुम्हाला तुमचे जे स्टेटमेंट दिलेले आहेत, हे की नाही, ते इफ देन फॉर्म मध्ये वापरायचे. आता इफ जर आणि तर म्हटलं जातं, हे की नाही. जर तो क्वाड्रिलॅटरल, जर तो ट्रायंगल असेल, हे की नाही, तर त्याच्या जे सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल इज 180. बरोबर आहे. म्हणजे जर तो ट्रायंगल असेल तर त्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असणार, 180 डिग्री असणार. म्हणजे इफ देनचा वापर करायचा आहे. बघा, क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे. आता हा तुमचा एक प्रकारे ग्रामिकल भाग बनावला, ग्रामरचा भाग बनावा लागणार आहे, हे की नाही. इंग्लिशमध्ये इफ देन असतं तुम्हाला वापरायचा. राईट फॉलोइंग स्टेटमेंट इन इफ देन फॉर्म. म्हणजे इफ कधी वापरायचं, कुठे वापरायचं, सॉरी, इफ कुठं वापरायचं आणि देन कुठं वापरायचं, हे की नाही. इफ देनचा वापर असेल तुम्हाला इंग्लिशमध्ये, हे की नाही. इफ देन, हे की नाही. त्यानंतर ॲज वेल ॲज वगैरे असं नोसुनर द्यांचे जसे असतात ते, त्यामध्ये तुम्हाला स्टेटमेंट दिले. बघा, पहिला काय दिलंय, इफ देन कसं वापरायचं, किंवा पहिला जो क्वेश्चन सेंटेन्स आहे, द अपोजिट अँगल ऑफ the opposite angle of a parallel, sorry, the opposite angle of parallelogram, the opposite angles of parallelogram, the opposite angles of parallelogram are congruent, the opposite angles of parallelogram are congruent. आता मला सांगा, अपोजिट अँगल कॉन्ग्रंट असतात, कोणाचे कॉन्ग्रंट असतात, पॅरलोग्रामचे. मग आता तुम्हाला इफ देन वापरावं लागणार आहे, की नाही. इफ द अपोजिट अँगल ऑफ पॅरलोग्राम, हे की नाही, इफ द अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम देन दिस अँगल्स आर कॉन्ग्रंट. किंवा जो इफ देनचा जो वापर करायचा तुम्हाला तिथे, तर कसं होईल बघा. किंवा त्याला असं करता येईल, इफ क्वाड्रिलॅटरल. आता मला सांगा, याचा प्रॉपर्टीज काय, द अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रंट. म्हणजे पॅरलोग्रामचे अपोजिट अँगल काय असतात, आर कॉन्ग्रंट असतात. मग याचा आन्सर लिहिताना तुम्हाला इफ देन कसा वापरायचा. आता या ठिकाणी जो क्वाड्रिलॅटरल आहे, विच टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल, पॅरलोग्राम. मग इफ देनचा वापर करताना तुम्हाला सेंटेन्स लिहिताना त्या ठिकाणी असं म्हणावं लागेल, इफ a quadrilateral is parallelogram, if a quadrilateral is parallelogram. म्हणजे तो quadrilateral काय आहे, if a quadrilateral is parallelogram. जर तो quadrilateral parallelogram असेल तर, if quadrilateral is parallelogram, then च्या नंतर काय म्हणणार मग, अपोजिट अँगल्स, then अपोजिट
angles, then opposite angles of that quadrilateral are congruent. Then opposite angles of quadrilateral are congruent. म्हणजे काय म्हणताय, इफ देनचा कसा वापर केलाय बघा. द अपोजिट अँगल ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट हा प्रॉपर्टीज झाला. याला इफ देन कसं वापरलंय, हा जो विच टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल पॅरलोग्राम. इथं काय म्हटलंय, इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम, जर तो क्वाड्रिलॅटरल पॅरलोग्राम असेल तर, इफ अ क्वाड्रिलॅटरल इज पॅरलोग्राम देन, तर देन द अपोजिट अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल, देन अपोजिट अँगल ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट, तर त्या चौकोनाचे समोरासमोरील कोन एकरूप असतात. पण कधी, जर तो क्वाड्रिलॅटरल पॅरलोग्राम असेल तर, म्हणजे इफ देनचा वापर. सुरुवातीला इफ आणि नंतर देन, इफ देन, जो पहिला स्टेटमेंट नुसार या स्वरूपात होईल. आता बघूया सेकंड सेंटेन्स काय आहे. तर बघा, याला तर तुम्हाला तुमच्या ज्याला आपण काय म्हणतो ग्रामरनुसार, इंग्लिशच्या ह्याच्यानुसार तुम्ही चेंजेस करू शकता त्याच्यामध्ये. द डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. The diagonals of rectangle are congruent. The diagonals of rectangle are congruent. The diagonals of rectangle are congruent. कोणाचे डायगोनल्स कॉन्ग्रुएंट असतात, रेक्टँगलचे. मग सांगा बरं काय होईल. इफ अ क्वाड्रिलॅटरल इज rectangle, if a quadrilateral is rectangle, then the diagonals are congruent, किंवा then their diagonals are congruent. जर तो quadrilateral rectangle असेल, then diagonals are congruent. डायगोनल कॉन्ग्रुएंट होतील, पण कधी, जर तो क्वाड्रिलॅटरल रेक्टँगल असेल तर. इफ अ क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल, देन डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे इफ देनचा वापर या ठिकाणी. हे बघा, इथं इफ आणि इथं देन. म्हणजे अगोदर काय करायचं, या दोन्हीवरून तुम्हाला कळालं असेल की अगोदर क्वाड्रिलॅटरल कोणता आहे तो प्रूफ, म्हणजे सेंटेन्स लिहायचा आणि नंतर त्याची प्रॉपर्टी. इथं मी काय म्हणलं आपण, इफ क्वाड्रिलॅटरल इज पॅरलोग्राम, तो पॅरलोग्राम असेल तर त्याचे अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट असतील. इथं पण म्हटलं इफ क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल, देन डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. तो क्वाड्रिलॅटरल रेक्टँगल आहे तरच त्याचे डायगोनल काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजे इफ देनचा वापर जनरली हा अगोदर काय करायचा, क्वाड्रिलॅटरल सांगायचं आहे की नाही. इफ क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल, देन डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. ठीक आहे, कळालं का. म्हणजे डायगोनल्स क्वाड्रिलॅटरल आला की त्याच्या अगोदर काय वापरायचं, इफ वापरायचं. ठीक आहे. त्यानंतरचा बघूया तिसऱ्या नंबरचा जो आहे तो, हे दोन लिहिले. पहिला लिहिला इफ डायगोनल्स, दुसरा लिहिला. आता बघूया तिसऱ्या नंबरचा, जो पहिला क्वेश्चन आहे त्यातला जो 3 नंबरचा आहे. काय म्हणते बघा, in an isosceles triangle, isosceles triangle, then segment joining the vertex and the midpoint of the base is perpendicular to the base.
बरोबर आहे. जो पहिला जो सेंटेन्स आहे तो या स्वरूपात होता. आता तेवढा क्वेश्चन लिहिणं म्हटल्यावर वेळ जास्त होईल मला इथं बोर्डवर लिहायचं म्हटल्यावर मी डायरेक्ट काय करतो त्याचा इफ देनचा वापर करतो. तुम्ही कंटिन्यू करा, तुमच्याकडे बुकमध्ये क्वेश्चन असेल. काय म्हटलं बघा, इन अन आयसोसियल ट्रायंगल द सेगमेंट जॉइनिंग the vertex and the midpoint of the base is perpendicular to the base. आणि तो कुठे असतो म्हणते, परपेंडिक्युलर असतो कुठे, द बेसवर. आता बघा, आता आपल्याला अगोदर काय म्हणावं लागेल, आपल्याला अगोदर असं म्हणावं लागेल इफ पहिल्यांदा इफचा वापर करून आपण काय म्हणू शकतो मग, इफ अ ट्रायंगल, इफ बघा क्वाड्रिलॅटरल होता, आता काय ट्रायंगल आहे, if a triangle is isosceles triangle, जर तो isosceles triangle असेल तर if a triangle is an isosceles then segment, आता then वापरावं लागेल, then segment be continue पुढे देशाला तसा, the segment joining vertex of triangle and midpoint of the base is perpendicular to the base. त्याच्या पुढे बघ बी कंटिन्यू, म्हणजे इफ अ ट्रायंगल इज आयसोसियल्स ट्रायंगल देन सेगमेंट, पुन्हा जसं दिलं तर तुम्हाला त्या पद्धतीनं पुढं काय करून टाकायचं, कंटिन्यू लिहून टाकायचं. म्हणजे जसं की देन सेगमेंट जॉइनिंग वर्टेक्स ऑफ ट्रायंगल अँड मिड पॉइंट ऑफ द बेस इज परपेंडिक्युलर टू द बेस, बेस. म्हणजे जो सेंटेन्स आहे ॲज इट इज तिथून पुढे तुम्ही तसं लिहू शकताय. फक्त इफ अ ट्रायंगल इज अन आयसोसियल्स ट्रायंगल, त्याच्या पुढे देन बाकी जे सेंटेन्स आहे बी कंटिन्यू लिहून टाकत चालते. म्हणजे या पद्धतीनं जो क्वेश्चन नंबर फर्स्ट होता की नाही, क्वेश्चन नंबर फर्स्ट जो होता तो या ठिकाणी कंप्लीट झालाय. आता जो बाकीचा क्वेश्चन नंबर 2 आहे तो आपण काय करूया, आता उद्याला घेऊया. उद्याला तो आणि प्रॉब्लेम सेट जो आहे त्याचा तो आपण काय करू, कंटिन्यू करूया. चालतंय बघा.